मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी, अशा घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं आता सगळं संपलं. अशीच एक गोष्ट, अशीच एक घटना माझ्या बाबतीत माझ्या लहानपणी घडली होती आणि आज मी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग कोणताही वेळ न दवडता त्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. लहानपणी बाबांसोबत एकदा समुद्रावर गेलो होतो. मी बहुतेक 8-9 वर्षांचा असेन. समुद्र खूप उधाणला होता. लाटा इतक्या मोठ्या होत्या की मला खरंच भीती वाटत होती. मला वाटत होतं या लाटा कधीच थांबणार नाहीत. मी खूप घाबरलो होतो. मी बाबांना म्हटलं, आपण जाऊया ना इथून. बाबा म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे ना. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या शेजारी तसाच बसून राहिलो. 5, 10, 15 मिनटं गेली असतील. थोड्या वेळाने मी परत समुद्राकडे जेव्हा पाहिलं तेव्हा समुद्र तोच होता, लाटाही त्याच होत्या. पण मला एकदम जाणवलं की आत्ता ज्या लाटा मी बघून जेवढा घाबरलो होतो त्या आता तितक्या मोठ्या वाटत नव्हत्या. तेव्हा पहिल्यांदाच डोक्यात एक विचार आला, कदाचित काही गोष्टी बदलायला आपण काहीच करत नाही. आपण काही सोडवत नाही, फक्त थोडा वेळ जाऊ देतो. समुद्र बदलला नव्हता, फक्त वेळ बदलली होती. आणि बहुतेक आपल्या आयुष्याचंही तसंच होतं. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असतो ना, तेव्हा वाटतं बस आता हे कधी संपणार नाही. पण काही महिन्यांनी मागे वळून बघितलं की स्वतःलाच प्रश्न पडतो, अरे आपण याच गोष्टीला एवढं घाबरलो होतो. त्या दिवशी समुद्राने मला काही शिकवलं नाही, फक्त एवढं दाखवलं की कोणतीच लाट कायमची नसते. ना आनंद, ना दुःख, ना वादळ. म्हणून आज जर आयुष्यात तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर स्वतःला एकच गोष्ट सांग, मी खरंच बुडतोय की फक्त एका मोठ्या लाटेतून जातोय. आणि उत्तर अजून मिळालं नसेल तर थोडं थांबा, थोडा वेळ जाऊ द्या.